नाही अन्न सेवन केलं, काही बाबांनी ग्रहण केलं नाही. बाबांची व्यथा छोट्या लाजीच्या बालकाप्रमाणे झालेली होती. त्यावेळेला कुटुंबातले लोक किंवा कुटुंबामधल्या सेविका होत्या, त्या आईला सुद्धा बोलायच्या की म्हणे आता नाही राहिलं, गेलं संपलं, संपूर्ण संपलं. पण आईचा विश्वास एका भगवंताप्रती अटूट होतं. कारण की जरी मानव हा मृत्यू पावत असतो, पण हाताची नलिका जरी त्याची बंद झालेली असेल, पण श्वास सुद्धा कुठून तरी तो नाकातून तो श्वास थोडं थोडं येत असते. पण आईने एकच म्हटलं की हे भगवान बाबा हनुमानसे, माझ्या पतीला जीवदान देणारे तुम्ही आहात. आणि आईने भगवान बाबा हनुमानजीचं जप करणं चालू केलं. भगवान बाबा हनुमानजीला आई सारखी आपल्या मनामध्ये विनंती करू लागल्या. आणि काही महिन्यांनी असे 3 महिने जरी बाबा निद्रावस्थेमध्ये होते, पण हळूहळू बाबांची म्हणजे शरीराची जी परिस्थिती होती ती नाजूक होत गेली. आणि बाबा ज्या पद्धतीने आज 15 नोव्हेंबर आहे, 14 नोव्हेंबर या आधीच बाबा माझं एकदम छोट्या अज्ञान बालकासारखे झाले. सर्वांनी म्हणजे विश्वास सोडून दिलेलं होतं. आणि भगवंताने सुद्धा तेच म्हटलं. ज्या वेळेला बाबा घर गृहस्थीमध्ये 14 नोव्हेंबरच्या रात्रीला 12 वाजून काही मिनिटांनी बाबा घर गृहस्थीमध्ये आले आणि बाबांच्या शरीराची हालचाल होऊ लागली. त्यावेळेला आईला वाटलं की नाही, माझे पती आता म्हणजे यांच्या शरीराची हालचाल होत आहे. आणि ज्या पद्धतीने हालचाल होऊ लागली, त्यावेळेला महान देवी बाबा जोगदेवजी यांच्या मुख कमलातून भगवान बाबा हनुमानजी बोलले की तुम्ही आता विनंती करत आहात, आज मैं विनती करते हो, अगर ऐसा ही था तो इसको आप बोले नहीं कि आप इस दैवी शक्ति या इस कार्य के प्रति आप दूर नहीं करते, लेकिन इसने तो मेरे को प्राप्त कर लिया. त्यावेळेला भगवान बाबा हनुमानजी महान देवी बाबा जोगदेवीच्या निराकार अवस्थेमध्ये येऊन आत्माबोल बाबांच्या तोंडून निघाले. जुम्मन बोले तेरा सर तो मेरा घर और मेरा घर तो तेरा सर. अभी तू साधारण मानव नहीं रहा, क्योंकि तू अभी बाबा बन गया है. हे शब्द त्यावेळेला बोलले. आणि हे बोलल्यानंतर बाबांच्या शरीराची संपूर्ण हालचाल होऊ लागली. आणि हालचाल झाल्यानंतर बाबांना ज्या वेळेला प्रगटी येतो, त्याही वेळेला बाबांनी सर्व देवतांनी म्हणजे हे दिलं. पण सर्व देवतांनी बाबांना नमस्कार कधी केलं तर 14 नोव्हेंबरच्या रात्रीला केलं. आपले बाबा किती महान झालेले. या पृथ्वीच्या पाठीवरती जेवढे साधू संत आहेत, जेवढे महात्मे आहेत, जेवढे कुणी संतों केले, पण त्यांनी सुद्धा बाबांना नमस्कार केलं. जेवढे दैवत आहेत तेवढ्या दैवतांनी बाबांना नमस्कार केलं. नमस्कार केल्यानंतर बाबा उठून बसले. आणि उठून बसल्यानंतर त्यावेळेला बाबांना कुणाचाही सहारा नाही लागला. बाबांना कुणाचाही सहारा नाही लागला. बाबा स्वतः उठले आणि बाबांना जे सांगण्यात आलं की बोले आप अभी एक काम करना कि 15 नवंबर ये हवन करके ध्यान में रखना, क्योंकि आपने घर गृहस्थी में प्रवेश किया है. सबसे खुशी की बात तो ये है, और इससे भी ज्यादा खुशी की बात और एक है
कि आपने मुझे प्राप्त कर लिया है, इसलिए आपका सर और मेरा धड़ और मेरा धड़ तो आपका सर। हे भगवान बाबा हनुमान जी महान त्यागी बाबा जोगेजींच्या असे आकारातून बोलू लागले, मुखातून बोलू लागले। म्हणून महान त्यागी बाबा झुंजोजी यांनी हवन कार्य घडवलं आणि हवन कार्य घडवत असताना बाबांचं लक्ष फक्त एका भगवंताकडे होतं, एका भगवंताकडे होतं। आज आपण हवन कार्य घडवत असतो, हवन कार्य घडवत असताना सेवकाकडून कधी कधी ना चूक पण होत असते। असं नाही की नाही होत म्हणून, कारण की कर्मकर्ता मानव आहे। आम्ही आज या माईकवरती खूप मोठ्या मोठ्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करतो का आम्ही चुकीस पात्र नाही, आम्ही सुद्धा चुकीस पात्र आहोत। कुठे नाही कुठे आपल्याकडून कर्माने मनुष्य चुकतो, पण हवन कार्य घडवत असताना सुद्धा मानव त्या वेळेला म्हणजे एकदम विचलित होऊन जातो की मग कुठलं काय द्यावं कुठलं काय द्यावं असं। पण तो हवन कार्य आपण नेहमी नेहमी करत असतो तर आपल्याला लक्षात असणं गरजेचं असते ना, आपल्या लक्षात असणं गरजेचं असते। मग आपल्या मनामध्ये दुसरे विचार यायला नको पाहिजे। आपण बाबा हनुमानजी म्हणत असताना मंत्र बोलत असताना आपण हवन कार्य घडवत असतो आणि हवन कार्य घडवत असतो ज्या वेळेला आपण पहिला प्रणाम करतो, बाबाची प्रतिमा धुवायला लागतो आणि बाबाची प्रतिमा होऊन झाली की आपण पाटावरती ठेवतो। पाटावरती प्रतिमा ठेवल्यानंतर आपण धर्माची प्रतिमा ठेवतो की प्रतिमा सुद्धा पाटावरती ठेवतो। पाटावरती आपण ज्या वेळेला प्रतिमा धुतो त्या वेळेला दही दूध गोमूत्र यांनी आपण आणि पाण्याने ती प्रतिमा धुवून काढतो आणि कापडाने पुसून आपण तिला पाटावरती ठेवत असतो। पाटावरती ठेवल्यानंतर आपण प्रतिमेचं पूजन करतो। चंद्र आहे, अक्षत आहे, सिंदूर आहे, गुलाल आहे आणि मुख आहे, आपण पूजन करून त्या पाटावरती दोन्ही प्रतिमा ठेवत असतो। दोन्ही प्रतिमा पाटावरती ठेवल्यानंतर आपण पुढच्या विधीला सुरुवात करतो। आपण ज्या वेळेला हवन कार्य घडवत होतो आधी तर आपल्याकडे तेलाचा दिवा हा तत्वाच्या फोटोच्या आणि बाबा हनुमानजीच्या फोटोच्या तो दिसामध्ये राहायचा। आता काय आहे, तो दिवा तेलाचा दिवा आपण तो दिवा जर तत्वाच्या प्रतिमेकडे ठेवलं तर ते अगदी चांगलं होतं। बाबांनी सांगितलंय तो दिवा तत्वाच्या प्रतिमेकडे ठेवायचा आणि जो तुपाचा दिवा आहे, दांड्याचा दिवा आपण जो ठेवतो तो भगवान बाबा हनुमानजीच्या जी प्रतिमा आहे तो बरोबर त्यांच्या पायथ्याशी बरोबर यायला पाहिजे सेंटरमध्ये, म्हणून आपण त्या ठिकाणी तुपाचा दिवा ठेवत असतो। दोन साईडला दोन आपण बेलपाती घेतो आणि बेलपातीमध्ये आपण थोडंसं तूप आणि त्याच्यामध्ये साखर घालतो आणि तो नैवेद्य सुद्धा त्या ठिकाणी ठेवत असतो। त्याच ठिकाणी नाही तर तो आपण तत्वाच्या फोटोजवळ सुद्धा ठेवत असतो। तो ठेवून झाल्यानंतर आपण ते विचार करायला पाहिजे की ही बेलपाती काय असायला पाहिजे, कारण की भगवान बाबा हनुमानजी यांना ज्या वेळेला त्यांच्यामध्ये बालपण होतं पण भगवान बाबा हनुमानजी हे ज्ञानी होते, हुशार होते, चतुर होते, बलशाली होते, ते सर्व काही होते, पण त्यांना ज्या झाडाचा बेल आवडायचा तो झाडाचा बेल त्यांना नेहमी करता आवडायचा आणि तो बेल खायचे म्हणून आता आपल्याला या ठिकाणी पाटावरती ठेवण्याकरता आपल्याला बेल काही मिळू शकत नाही, म्हणून बेल नाही तर बेल पाती म्हणून आपण त्याच्या पत्त्या आपण दोन साईडला दोन म्हणजे तुपाच्या दिव्याच्या दोन साईडला दोन आपण ती बेलपाती आणि त्याच्यामध्ये तूप आणि साखर हे ठेवून आपण दोन साईडला ठेवत असतो। ज्या वेळेला भगवान बाबा हनुमानजी द्रोणागिरी पर्वतावरती गेले होते, कारण ते लक्ष्मणला बाण लागलेली होती आणि संजीवनी आणण्याकरता ते द्रोणागिरी पर्वतावरती गेले। त्यावेळेला भगवान बाबा हनुमानजीला संजीवनी काही दिसत नव्हती, कारण की सर्व झाडांवरती इंद्रजिताने म्हणजे रावणाच्या मुलाने सर्व झाडांवरती प्रकाशन करून दिलं होतं। त्यावेळेला भगवान बाबा हनुमानजीला म्हणजे संजीवनी कुठली आहे आणि काय आहे हे समजून येत नव्हतं। त्यावेळेला भगवान बाबा हनुमानजी ज्या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजींनी आपलं पहिलं पाऊल त्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी एक तेजस्वी आणि प्रकाश म्हणजे
असं त्या ठिकाणी म्हणजे खूप उजेड झाला. उजेड झाल्यानंतर भगवान बाबा हनुमानजीच्या मनात तर आलं, पण भगवान बाबा हनुमानजीच्या मनात येऊन बाबांनी सरळ आता म्हणतात की मी तर ही संजीवनी हा मी पर्वत घेऊन जाऊ शकतो किंवा हा इथला पौधा घेऊन जाऊ शकतो, पण याचा इलाज म्हणजे एक सामान्य आणि साधारण वैद्य करू शकत नाही. त्याकरता त्यांनी मला सांगितलं होतं की द्रोणागिरी पर्वतावरती एक म्हणजे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एक म्हणजे खूप पुराणा म्हणजे तो वैद्य आहे की तो या संजीवनी काय आहे याचा शोध करून तो या संजीवनीचा वापर करून लक्ष्मणच्या जखमेवर तो लावून देऊ शकतो. म्हणून भगवान बाबा हनुमानजी तिथून गेले आणि तिथून गेल्यानंतर बाबांना वाटलं बाबा हनुमानजी की नाही या ठिकाणी संजीवनी आहे. आता बाबा त्याच्याकडे गेले. मंदिरामध्ये जो वैद्य होता तर तो तर असं येऊ शकत नव्हता, पण भगवान बाबा हनुमानजी आपल्या पाऊलांनी पाऊल 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 ठेवून ठेवत त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर त्याला बोलू लागले की वैद्यजी बोले आप तो मेरे साथ चलना है. वैद्यजी बोलू लागले काय चलना है मेरे को. हनुमान त्या वेळेला बाबा हनुमानजी म्हणू लागले कि वैद्यजी बोले लक्ष्मण भैया को बोले जो शक्ति लगी है बोले बाण लगी है बोले उसका इलाज करने के लिए बोले आपको मेरे साथ चलना पड़ेगा बोले. त्या वेळेला तो वैद्य तिथला बोलू लागला बोले मैं नहीं आ सकता बोले. क्यों नहीं आ सकते हो बोले. क्योंकि बोले अगर मैंने लक्ष्मण का बोले इलाज किया तो मेरे को बोले वो इंद्रजीत मार देगा बोले. मैं नहीं आ सकता बोले. क्यों नहीं आओगे बोले. आप बोले आपको तो आना ही पड़ेगा बोले. त्या वेळेला आप ऐसे कैसे नहीं आते. म्हणून भगवान बाबा हनुमानजीने काय केलं सरळ तो द्रोणागिरी पर्वत उचललं आणि द्रोणागिरी पर्वत उचलून भगवान बाबा हनुमानजी त्या मंदिरासाठी उचललं आणि त्या वैद्यसाठी उचललं आणि त्या ठिकाणातून बाबा निघाले. भगवान बाबा हनुमानजी जात असताना म्हणजे त्या ठिकाणी शत्रुघ्न यांचं लक्ष पडलं. लक्ष पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की हा कोण मायाने इकडे आहे की हा पर्वत घेऊन जात आहे. म्हणून त्यांनी बाण मारलं. बाण मारल्यानंतर हनुमानजी खाली पडले पर्वत घेऊन आणि त्यांना विचारू लागले अरे बोले आप तो हनुमान है बोले. तो बोले इधर कहाँ ये पर्वत लेके कहाँ जा रहे बोले. त्यावेळेला बाबा हनुमानजी म्हणू लागले की बोले अगर मैं टाइम पर अगर पहुंचा नहीं तो लक्ष्मण को कुछ भी हो सकता है मेरे को आप जाने दो. म्हणून त्यावेळेला पुन्हा उठले बाबा हनुमानजी आणि पुन्हा तो पर्वत घेतला आणि लक्ष्मणकडे गेले. त्या ठिकाणी जो मंदिरामध्ये होता त्या वैद्यनी तिथली म्हणजे संजीवनी कोणती आहे काय कोणती आहे पुन्हा त्या ठिकाणी बाबा हनुमानजी म्हणजे तो पर्वत जरी खालती असेल पण त्याच्यावरती चढले तर तोच दिवा त्याच ठिकाणी भगवान बाबा हनुमानजीला दिसू लागलं आणि तिथेच ती संजीवनी होती. ती संजीवनी आहे म्हणून तिथल्या वैद्यने सांगितलं आणि ती संजीवनी घेऊन त्यांनी लक्ष्मणचा इलाज केला. इलाज करत नव्हता पण त्याला हनुमानजी बोले की तू जर याचा इलाज केला नाही तर मी तुला मारून देणार. तिकडे याला इंद्रजिताचं भीती होती, इकडे कुणाची होती तर बाबा हनुमानजीची होती. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये तो फसलेला होता. मग आता करायचं तर याला इलाज करायचंच ना. म्हणून याने इलाज केला. जबकि एक हनुमान पर्वत उठा के इधर ला सकता है तो मेरे को अगर इंद्रजीत मारने के लिए आएगा तो मेरे को सिर्फ हनुमान ही बचा सकता है. हे शब्द त्या ठिकाणी तो वैद्य बोलला आणि त्याने इलाज सुरू केलं. इलाज सुरू झाला, सर्व झालं आणि त्यानंतर लक्ष्मण चांगला झाला. लक्ष्मण चांगला झाल्यानंतर आणि मग तो प्रत्येकाला माहितीच आहे की तो त्याला घेऊन गेला आणि घेऊन गेला म्हणून रामायण घडला हे सगळं माहिती आहे. म्हणून त्या आपण तुपाच्या दिव्याला महत्व याकरता देतो की आपल्याकरता आपण द्रोणागिरी पर्वतावरती जाऊ शकत नाही. जाऊ शकतो का नाही. आपण तिथली संजीवनी आणू शकत नाही. आपण हे सगळे कार्य करू शकत नाही. म्हणून भगवान बाबा हनुमानजीने आणि महान त्यागी बाबा जोगेजीने आपल्याकरता आपलं जीवनमान चांगलं राहावं, आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं आणि आपण तेजस्वी जावं याकरता तुपाचा दिवा आपल्याकरता तेच आपली संजीवनी आहे. म्हणून ते भगवान बाबा हनुमानजीचे आपण ज्या वेळेला कार्य करतो ती बरोबर तो सेंटरमध्ये आहे का, इकडे गेली का, तिकडे दिवा गेला का नाही बरोबर का. आपण ज्या ठिकाणी बरोबर दिवा ठेवतो आणि तो दिवा ठेवत असतो आणि दोन साईडला दोन बेलपाती आणि साखर आणि तूप त्याच्यामध्ये साईडला ठेवतो. ते म्हणजे काय आहे तर गाय आहे. भगवान बाबा
आणि तो जो दिवा आहे ती आपल्याकरता ज्योत आहे, आपल्या जीवनाची अंधकाराला दूर करणारी आणि चांगले विचार आत्मसात करण्याकरता ती एक तेजस्वी ज्योत आहे. आणि ती तेजस्वी ज्योत असल्यामुळे आपण ज्या वेळेला हवन कार्य ठेवतो, हवनाची पूजा करतो आणि तो हवन कार्य ठेवत असताना आपण बाबा हनुमानजी म्हणतो आणि स्वाहा म्हणतो. आजपर्यंत आमच्या स्वभोवताली इकडे तिकडे आमच्या मनामध्ये विनाशकारी विद्युतची आजपर्यंत निर्माण झाली असेल, असे विचार आले असतील, तर त्या विचाराला बाबा हनुमानजी म्हणणं आणि स्वाहा करणं. बाबा हनुमानजी म्हणणं आणि स्वाहा करणं. स्वाहा म्हणजे आपल्या अंगीचे वाईट विचार, वाईट योग्य आजपर्यंत आपण पाप केलो की काय केलो त्या अविचाराला स्वाहा करणं म्हणजे भगवान बाबा हनुमानजीच्या हवन कुंडामध्ये ते स्वाहा करायला पाहिजे. आपण कुठे गेलो, कुठे बाहेरून आलो की आपण तुला हवन आहे आहे की नाही, आधी आपलं अंतकरण शुद्ध करा, आपलं हृदय शुद्ध करा आणि त्या हवनामध्ये आपण ज्या वेळेला बसतो आपण स्वाहा म्हणतो आणि स्वाहा म्हणल्यानंतर आपल्यामधल्या विचाराला आपण मारले, वाईट विचाराला मारले आणि आपला आत्मा हा निर्मळ आम्ही पवित्र आणि साफ ठेवले. याचा हेतू असते म्हणजे एक मात्र हवन कार्य आणि तेलाचा दिवा जो तत्वाकडे आपण ठेवत असतो तो दोन्ही साईड मध्ये राहायचा. भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमे आणि तत्वाच्या प्रतिमेचा विचार करायचा. आता बाबांनी म्हटलं की तो तत्वा, तो जो दिवा आहे तेलाचा, तो ज्या तत्वाच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो बरोबर दिवा ठेवायचा. मग आपण कोण आहोत? आपण मानव धर्माचे सेवक आहोत आणि मानव धर्माचे सेवक असल्यामुळे आपण ज्या तत्वाचे पुजारी आहोत आणि ज्या तत्वाचे पुजारी असतो म्हणून आपण तत्वाची फोटो त्या ठिकाणी ठेवतो आणि त्या तत्वाचे आपण पूजन करतो. त्या ठिकाणी सुद्धा भगवान बाबा हनुमानजीची एक छबी दिलेली आहे आणि त्या छबीचं आपण एक पूजन करत असतो. कारण की सुरुवातीला आपण मार्गामध्ये येतो तर आधी आपल्याकडे तेलाचा दिवा असते का नसते? आपण ज्या वेळेला मार्गामध्ये येतो त्या वेळेला आपल्याकडे तेलाचा दिवा असते आणि तो तेलाचा दिवा म्हणजे चार तत्वाचे आपण पूजन करतो आणि त्या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजीची एक छबी आहे आपल्याला दिसून येतो म्हणून आपण तो तेलाचा दिवा त्या ठिकाणी ठेवत असतो आणि त्याचे सुद्धा आपण पूजन करत असतो. अगरबत्त्या आपण का बरं लावत असतो? अगरबत्त्या आपण भगवान बाबा हनुमानजीला सेंटेड अगरबत्त्या किंवा अस्थि अगरबत्ती हे काही नाही आहे. जशी कशी असेल अगरबत्ती म्हणजे अगरबत्ती तुम्ही लावत चला. जो अगरबत्तीचा धूर असते तो या वातावरणामध्ये गुंजत असते. वातावरणामध्ये गुंजलं की आपण म्हणतो की हवा रूपी दैविक शक्ती आहे. तो जिथपर्यंत जातो तिथपर्यंत जरी जात असेल पण हवा रूपी दैविक शक्तीच्या प्रमाणे आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे अगरबत्तीचं धूर फक्त आपल्याला थोडंसं दिसतो आणि थोडंसं दिसल्यानंतर तो मग नंतर आपल्याला दिसत नाही आणि तो धूर इकडे तिकडे गेला म्हणजे कोणत्याही असुरी शक्तीला आपल्या जवळ तो टच होऊ देत नाही. म्हणून आधी काय म्हणायचे? एक अगरबत्तीवाले सेवकांना काय म्हणायचे? एक अगरबत्तीवाले, एक उदबत्तीवाले. नंतर काय म्हणायचे? बाबा झुंजोजीवाले. नंतर काय म्हणायचे? हे मानव धर्मवाले. आता सुद्धा काय म्हणतात? परमात्मा एक मानव म्हणतात की नाही? म्हणून आपण परमात्मा एक सेवक आहोत, आपण बाबांचे सेवक आहोत. म्हणून हवन कार्याला महत्त्व देणे हे अगदी काळाची गरज आहे. अहो या ठिकाणी आपण पृथ्वीच्या पाठीवरतीचा छोटासा हवन कुंड बघतो पण स्वर्गलोकी जर हवन कुंड बघाल तर हा जरी या ठिकाणी जो हॉल आहे त्या हॉल पेक्षाही मोठं एक कुंड असते हवन कार्य आणि त्या ठिकाणी हवन कार्य घडवणारे कोण असतात तर स्वयं आपले भगवान बाबा हनुमानजी असतात. त्यावेळेला बाबा हनुमानजी काय म्हणतात माहिती आहे? आपण या पृथ्वीच्या पाठीवरती काय म्हणतो? बाबा हनुमानजी स्वाहा. पण स्वर्गलोकी भगवान बाबा हनुमानजी काय म्हणतात माहिती आहे? मानव धर्म की स्वाहा. म्हणजे आपल्याला सुद्धा स्वर्गलोकी स्थान मिळालेलं आहे. म्हणून मानवाची जय जयकार तर स्वर्गातही होत आहे. असे कार्य सुद्धा आपण करायला पाहिजे आहे की नाही? असे कार्य सुद्धा आपण करायला पाहिजे. नाही फक्त आपण लगेच तो पुढे का गेला, त्या 2000 का गेल्या, त्या व्यवसायाला का केलं, हा सेवकाचा श्री, हा याचा श्री
आम्हाला दिसले का नाही. मग नंतर आम्ही तो प्रसाद देतो. एवढंच नाही तर आम्ही त्या ठिकाणी फळ फळावळ ठेवतो, कारण की भगवान बाबा हनुमानजीला फळ फळावळ आवडायचे. आमचा आम्ही ठेवलेला फळ तिथून एखादा फळ गायब झाला का, नाही तुम्ही आपल्याला तसंच करू पाल नाही काय तुम्ही करा ना, भगवान बाबा हनुमानजीचे नाव घ्या बघा. जर आपण जेवढे खोटं बोलू, जेवढं वाईट बोलू आणि आपण बोलू की नाही माझ्या घरचं भगवान बाबा हनुमानजीनेच दिलं, माझ्या घरी भगवान बाबा हनुमानजीनेच दिलं, हे अशी चुकीची वार्ता कधीही फैलवू नका. मग आपण मानव धर्माचे सेवक आहोत. भगवान बाबा हनुमानजी नाही आपल्या अन्नाचे भुकेले आहेत, नाही आपल्या फळाचे भुकेले आहेत, नाही कशाचेही भुकेले आहेत. भगवान बाबा हनुमानजी फक्त सत्यमर्यादा प्रेमाचे भुकेले आहेत. मग सत्यमर्यादा प्रेमाचं आसन जर तुम्ही खरंच ठेवलं तर त्या परमेश्वराला तुम्ही प्रिय होणार, म्हणजे आपल्या आयुष्याचे गुण होणार. ऐकली म्हणून आपण हे हवन कार्य घडवत असतो. कापडाची झोप लावतो. कापडाच्या झोतीकडे तुम्ही एक लक्ष द्या. विनंती करत असताना जर आपला गाव तिकडे जातो आहे, एक लक्ष एक भगवान, माझं लक्ष फक्त तिकडे असणं गरजेचं आहे. आणि मी योग मागत आहे, फक्त आपल्याकरता योग मागत आहे, दुसऱ्याकरता काहीच नाही मागत आहे. ऐक नाही आपण जसं स्वतःकरता मागतो तसं दुसऱ्याकरताही मागा. ऐक नाही भगवान बाबा माझी माझं बरोबर माझं भलं होतं नाही, त्याचंही भलं व्हायला पाहिजे. हे इच्छा तुम्ही ठेवत चला. त्या कापडाच्या झोतीकडे लक्ष द्या. कापडाच्या झोतीकडे लक्ष द्या. कारण की जर ज्या कुटुंबामध्ये सत्यमर्यादा प्रेम आणि प्रेमाचं पालन होत आहे आणि जर तुम्ही कापडाची झोत लावली, त्या कापडाच्या झोतीकडे एक लक्ष जरी दिलं तर त्या कापडाच्या झोतीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी हे उभे असतात. आपल्याला दिसत नाही पण त्या ठिकाणी ते जागृत असतात आणि ज्या पद्धतीची ती झोत जळतो त्याच पद्धतीचा आपल्या आकारातलाही आत्मा सुद्धा जळत असते. आपल्या आकारामध्ये आत्मा आहे म्हणून बाबांनी म्हटलंय परमात्मा. आपण दुसऱ्याच्या आत्म्याला समजत नाही, ऐकी नाही. मग तोच आत्म्याचा निशाण आणि आपल्या जवळच्या आत्म्याचा निशाण हा एक असते. म्हणून आपण सुद्धा त्या ज्योतीकडे बघणं गरजेचं असते. ज्याला दिसते त्याला दिसते, ज्याला नाही दिसत त्याला नाही दिसत, नाही. पण आपण पुन्हा मला जोतच दिसायला पाहिजे म्हणून एकामेकाला ढकलणं पुढे जाऊन बसणं असं नव्हे नाही तुम्ही काही वेळेमध्ये असंही करून सोडाल आहे की फक्त मला भगवान बाबा. आता मी तुम्हाला एक सांगते, मी जे सत्य आहे ते सांगते. तर उशीर होत आहे, सांगावं की नाही सांगावं हे मला आठवडे देत आहे. मी मगाशीच दाजीला ह्या गोष्टी बोलले कार्यालयामध्ये वरती. रात्रीला माझ्या मनामध्ये फक्त एकच आलं. मी म्हटलं उद्या 15 नोव्हेंबर आहे. बाबाला म्हटलं की झालं असेल असे दिवशी पण बाबा घरगृहस्थीमध्ये आले. फक्त एवढंच झालं आणि हे विचार माझ्या मनामध्ये कुठे निर्माण झाले. आम्ही सालवा म्हणून सालव्याला गेलो का, तिथून निघल्यानंतर फक्त स्वप्नेला या गोष्टी बोलली उद्या 15 नोव्हेंबर म्हणजे आजच्या रात्री बाबा घरगृहस्थीमध्ये आले. फक्त हेच स्वप्न, मी दुसऱ्या काही बोलले नाही, मनामध्ये काही विचार नाही, काही नाही, काहीही नाही. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली, आराम केली, घरी गेला. मला काही झोप येईल ना. आता झोप नाही आल्यानंतर मी सरळ पप्पा त्याने मोबाईल बघत राहते. टाइमपास ऐकली नाही. मी मोबाईल बघत राहते. मोबाईल 12 वाजेपर्यंत पाहिला. 12 वाजेपर्यंत मोबाईल पाहिले. म्हटलं उद्या उठायचंय, लवकर जायचंय. मोबाईल ठेवून दिलं आणि म्हटलं आता आराम करा. झोप येत नव्हती पण डोळे मिळाल्यानंतर झोप येईल. मी डोळे फक्त बंद केले. डोळे बंद करताना माझ्या मनामध्ये एकच येते भगवान बाबा आहे की नाही. तर मी डोळे फक्त बंद केले आणि मला जागच होतं. मोठ्या जोराने माझ्या गळ्याला नाही का असं केलं, म्हणजे एवढ्या जोरात तो फोन लागलाय की खूप. तर मी एकदम नाही का उठून बसली. पाय मला वाटलं माझा मुलगा नागपूरला गेलाय गाडी सर्व्हिसिंग करायला, हा तर असेल. तर म्हटलं माझ्या मुलाने आधी लाईट चालू केलं असतं तर मी त्याने आपल्या या कालाला असिस्ट करत राहिलो. मी पाय इकडे हा काही नाही हा असेल पुन्हा झोपली. झोपल्यानंतर कशाची झोप लागते नाही, तुम्ही असं केलं असेल असं माझ्या मनात आलं. नाही बाबा मला झोप येतं अशीच मुली आणखी अशीच झाली. झोप लागलेली नव्हती, अशीच झाली. तर माझ्या नाही का असं केलं
हॉलमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं असं का बरं दिसत आहे. मी म्हणजे एकटीच आपल्या मनामध्ये पाणी ते पाणी पेली पुन्हा आली. आल्यानंतर बेडवरती म्हटलं बाबा हा काय आहे. मला तर एकदम असंच झालं म्हणजे माझ्याकडून तरी तोंड लागत होते की काय म्हणते. मी पुन्हा अशी झाल्यानंतर माझ्या साईडला हा हात असं आणि हा हात असं असं. तर तुम्हाला मागे कोण आहे असं मला हे वाटलं. तर मी ना अशी पाहिली तर असं हात फिरवून काय म्हणतात इस स्थल पर सभी को मेरी इच्छा है पूरी हो गई है, लेकिन जो खाने का पदार्थ है उसमें मेरा अभी भी मन है, लेकिन वही पूरा नहीं हो रहा है. एवढंच म्हणतात बाबा. पुन्हा म्हणजे लाईट मध्ये होतं. मी लाईट चालू केली आणि पुन्हा उठून बसल्यानंतर म्हटलं काय आहे मला काही समजतच नाहीये. मी थोडंशी असंच ते डिस्टर्ब झाल्यासारखी आणि वेगळंच मला बेटा म्हणून म्हटलं. बेटा मेरी इधर इच्छा सब पूरी की करके सेवक ने एक इच्छा ऐसे रही खाने के पदार्थाचं नाव म्हणजे बाबाने मला सांगितलं नाही. त्यामुळे मी थोडी मनामध्ये डिस्टर्ब होते. तर मी उठून बसल्यानंतर बाबा म्हटलं माझ्याकडून काही चुकी झाली का. मला सारखं झोपू पण नाही देत आहे. सारखं म्हणजे हे होत आहे. मला आता तरी सांगू झोप या. मी पुन्हा म्हणजे आता माझ्या बाबा माझी गरजच केली झोपून गेली. कशाला पावणे 6 वाजले होते. 5:30 पावणे 6च्या आतली गोष्ट. मला काय म्हणतात मला फक्त आवाज बेटा तेरे को जाना नहीं है क्या, टाइम हो रहा है, जल्दी उठो. आणखी मी उठून बसले आमच्या घरच्या काकू म्हणतात काहून पाय दुखत आहे. माझे आज पाय नाही तुला माहित नाही मला वेगळंच वाटत आहे. तिला यासाठी कोणाच्यासाठी तर येताना या गोष्टी सोपली बोली म्हणलं मला असं गावाला दिसलं असं थोडी डिस्टर्ब होती. पण चांगलं वाटत होतं. एक म्हटलं असं म्हणजे वेगळंच. मग मी भवनात आली. मग खबर कार्य झाल्यानंतर मी थोड्या गोष्टी वरती कार्यालयामध्ये मला असं स्वप्न पडलं. आता बाबाचीच नेमकी काय आहे हे मला माहीत नाही आहे. म्हणून माझ्याकडून जरी चूक झाली भगवान माझी तर मी माफी मागते महान देवी बाबा जिंदगीची. तर नेमकं बाबा तुमची इच्छा काय आहे काय नाही आहे तुम्ही आपल्या सेवकांपुढे दर्शवा. आणि मला माहिती आहे बाबा की तुमचे सेवक तुमचे लेकर तुमच्यावरती आत्मबोलावरती विश्वास करतात आणि तुमचे लेकर जे आहे ते तुमचे लेकर तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात. हे माझा आत्मविश्वास तुमच्या मनात जे आहे ते मनात आपण व्यक्त करावं आणि सांगावं बाबा मी एवढीच अपेक्षा बाळगते. आणि प्रत्येक सेवकांना प्रत्येक सेविकांना मी हेच सांगू इच्छिते की आपण सुद्धा तत्वशब्द नियमाचं पालन करावं. आणि एवढंच नाही हवन कार्य असो किंवा एकेची ज्योत असो चर्चा बैठक असो त्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवावं एवढीच मी आपणास विनंती करते. आणि 15 नोव्हेंबर चंद्र वार्षिक हवन कार्य यांच्या तुम्हाला सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेविकांना मी हार्दिक शुभेच्छा देते. आणि आपल्या स्वतःला मी इथंच